मुंजाची सेवा कशी करायची आणि सेवा केल्यानंतर त्याचे फायदे काय आणि सेवा नाही केल्यानंतर त्याचे दुष्परिणाम काय ह्याच्याबद्दल जर जाणून घ्यायचं असेल तर माझी पुढची रील नक्कीच बघा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का, मुंजा म्हणजे काय? हा प्रश्न मला अनेक जणांनी विचारला. तर मी तुम्हाला विचारतो, मुंजा म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? तर मी नक्कीच त्याच्याबद्दल सांगतो. मुंजा म्हणजे तुमच्याच घरातील, तुमच्याच कुळातील असा एक तरुण मुलगा ज्याचं लग्न न होता त्याचं अपघाती निधन झालेलं आहे आणि तोच तुमच्या कुळातील लोकांनी त्याला स्थापित केलेला आहे तुमच्या कुलदेवता बरोबर. तो म्हणजे तुमचा मुंजा. आता मुंजा म्हणजे ह्याला विशिष्ट शब्द मुंजा हा का बोलला जातो, तर मुंजा हा कोकणातील शब्द आहे. इतर ठिकाणी तो असतो, त्या इतर ठिकाणी त्याला वीर म्हणून संबोधलं जातं. आणि तो सात्विक आहे का मांसाहारी, तर तो सात्विक आहे, तो मांसाहारी नाही. आणि ह्याच्याबद्दल अजून तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल, त्याची सेवा कशी करायची असेल किंवा त्याचे दुष्परिणाम त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर पुढच्या एपिसोडमध्ये नक्कीच तुम्हाला मी सांगेल.